हाऊसिंग सोसायटी लिमिटेड प्रस्तुत करीत आहोत शिवाजीराजे मावळे यांचे शौर्य व तोंडाला भिजण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी दिलेलं बलिदान याचे दृश्य सादर करीत आहोत। आणि हे दृश्य सादर करीत असताना या स्किटमध्ये ज्या कलाकारांनी भाग घेतलेला आहे शिवाजी हे जे पात्र बक्षीस आहेत रवींद्र पाटील तानाजी मालुसरेंचे पात्र बक्षीस आहेत सुरेश शिंदे महर्षी नाईक श्रीजित मोरे सोनाजी वैष्णव माने शेलार मामा सुनील तांबे सूर्याजी लक्ष्मण सूर्यवंशी साहित्य खान अमर मोरे अनाजी पंत बाळकृष्ण देंडे उदयभान अमित पाटील यांच्यासोबत मावळ्यांमध्ये कलाकार आहेत हर्षल धेंडे वेदांत पाटील मोगल म्हणून जे कलाकार आहेत अभय धेंडे आकाश इक्के अद्वैत इक्के संतोष पवार गोपाळे वेशभूषा व मेकअप नैपथ्य केलेला आहे त्या अक्षता धेंडे नैपथ्य लाईट्स म्हणून भूषण धेंडे नरेटर म्हणून या पात्राचे जे नरेटर आहेत ते आहेत अजय धेंडे आणि डायरेक्टर म्हणून ज्यांनी हे पूर्ण नाटक बसवलेलं आहे ते आहेत लक्ष्मण सूर्यवंशी आणि अजय धेंडे। आपल्यासमोर आम्ही थोड्याच वेळात ही स्किट सादर करीत आहोत। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येईल जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या संहारासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन। अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली 1-2 वर्षांवर 350 वर्ष हा महाराष्ट्र अंधारात आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला। याच युगपुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहानशी गाथा आपल्या समोर सादर करीत आहे। महाराष्ट्राचा गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा महाराष्ट्र सर्वत्व कलेचा परिमळ विद्येचा सुगंध पराक्रमात दरवळत होता। महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दुष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली। या काळात महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली फेडला जात होता। आदिलशाह आणि मोगलांच्या सत्तेचा अर्थ अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती मारहाणी कापाकापी लुटालूट घोडे धनधान्य स्त्रिया सगळ्यांची लुटालूट मंदिरांची तोडफोड हाच होता। अंतःकरणात असंतोष धुमसत होता। नमो चंडमुंड महिषासुर खंडनी दुर्गे उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे महाराष्ट्र धर्म रक्षिके बये दारुघर 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 दारुभावी याळी कधीचा काजून गेलो पार सांग भवानी तुझविन आम्हा कोण असे आधार
सांगू तू कशी तुला जागवू स्वातंत्र्याची तहान माझी सांग कशी भागवू स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार स्वातंत्र्याचे अमृत देईन असे मागणे फार नसे मागणे फार दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया दारू घडबयात दारू घडबया सरते शेवटी देवानं गाराणं ऐकलंच. शालिवन शके 1551 शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला सायंकाळी शुभ लग्न उदित असता कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडलातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरीवर जन्म झाला. या राजे या काय दाखवलं सांगू सांगा ते शिवाजी या की झोका द्यायचं तुम्ही स्वराज्याच्या सत्कार सिद्धीसाठी सर्वस्व समर्पित करावयास तयार
होते. स्वबळावर स्वपराक्रमाने स्वतःची दौलत संपादण्याचे त्यांचे स्वप्न होते. नसानसातून ज्वलंत स्वाभिमान दौडत होता. जीवाला जीव लावणारे साथीदार शिवरायांनी जोडले. गरीब पराक्रमी मावळ्यांना हेरले. त्यांना आपल्या अंतःकरणात स्थान दिले. असे कितीतरी सवंगडी शिवरायांच्या इशाऱ्यावर प्राण देण्यास तयार होते. सर्व मावळ्यांना एकत्र करून रायरेश्वराच्या डोंगरावरती शिवबाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची गोडदोड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे मुरुंब देवाचा डोंगर, कुवारी गड, सुभान मंगल, कोंढाणा, शिरवळचा किल्ला, पुरंदर आणि 12 मावळ स्वतंत्र झाला. 14 ऑगस्ट 1660 रोजी सलग 55 दिवस झुंजवत ठेवलेला संग्रामदुर्ग खानाने काबीज केला आणि त्यातच खान पुरता भारावून गेला. एका साधारण भूमिकोटाने एवढा तटीचा लढा दिल्यामुळे छत्रपतींच्या सह्याद्रीतील उंच गडकोटांवर आक्रमण करणे काही आपल्या कोटीचे नाही, ते खानाने पुरते ओळखून घेतले होते. म्हणूनच संग्रामदुर्ग जिंकून खान पुन्हा लाल महाली परतला आणि शिवाजी महाराज आपल्याला खुल्या मैदानात काही प्रतिकार करणार नाही याच विचाराने खान तिथेच तळ ठोकून बसला. पण ज्या दिवशी चाकणचा संग्रामदुर्ग खानाच्या तावडीत गेला त्याच दिवसापासून खानाची कबर खोदण्याचा डाव राजगडावर आखला जात होता. सेवा, काय विचार चाललाय? गेले अनेक दिवस आम्ही पाहतो आहोत. आपण खूप चिंतेत दिसत आहात. काय झालंय का? काही झाले तर नाही साहेब, पण आमचा संग्रामदुर्ग काबीज केल्यापासून शाहिस्ते खान मोकाट सुटलाय. 3 वर्षे सरली तरीही त्याला लगाम असून बसला नाही. मग विचार काय आहे तुमचा? साहेब, आमच्या डोक्यावर हात ठेवा. आहे शिवबा. ठेवा तर. साहेब, आम्ही ठरवलंय लाल महाराज शिरून शाहिस्त्याला मारायचा. एक बहिर्जी, दुसऱ्या तुम्ही, तिसऱ्या कोणास अजून खबर नाही. शिवबा, पण नाही साहेब, आमचा बेत पक्का ठरलाय. ठीक आहे. बेत हुशारीने सावधतेने पार पाडा. त्या शास्त्यास अशी अद्दल घडवा की साऱ्या मुघल रियासतीला कायमची दहशत बसेल. तसेच होईल साहेब, तसेच होईल. आज पंचमी, बरोबर 3 दिवसांनी अष्टमीला हल्ला करायचा आणि दुसऱ्या दिवशी रामनवमी आनंदाने साजरी करायची. जगदंब जगदंब. अशा प्रकारे महाराजांनी आऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन खानाच्या मृत्यूची तिथी पक्की केली. स्वराज्याचा तिसरा डोळा समजल्या जाणाऱ्या बहिर्जींच्या मदतीने एक अव्वल बेत योजला आणि कामाला सुरुवात झाली. अरे काय सोनाजी, काय म्हणतोय लाल महाल? बोंद्रा तू? अरे नाही, तुम्ही आहे. आम्ही ओळखलंच नाही. काय म्हणायचा तो लाल महाल? समद पुन्हा आवळून बसलाय तो शास्ता खान. गोर गरीब रयतेला किड्या मुंग्या परी स्वागवतोय तो.
त्याचा काय तरी बंदोबस्त व्हायला हवा आता. त्या तरी कवर असं खोटं खोटं नाटक करू. अरे करू की बंदोबस्त, त्यासाठीच तर अवतान दाडलंय तुला. काय म्हण आमदार वशील ना हो वरबाप. वरबाप वय वय वरबापच. आवाज झाल्या की आता मुलांची लग्न कित्यांदा लग्न करताय. आता पुण्यांदा योग आहे की तुमच्या नशिबात वरबाप होण्याचा. हा? पुण्यांदा कशाला ऐन वक्ताला चेष्टा करता नाही. अरे सोनाची चेष्टा नाही रे. मग आता तू खरंच वरबाप होणार. तुझ्या लेखीचं खोटं खोटं लगीन ते बी कानाच्या लाल मला. आणि आई कोण माहितीये का? कोण आहे? लई मोठा माणूस सुभेदार तानाजीराव. काय समजना नाही. अहो तुम्ही जसं खानाला येऊन खोटं खोटं मिळालायस ना, तसंच हे खोटं खोटं लगीन. असं आहे व्हय. आता आलं ध्यानात माझ्या. किती यानं लक्षात आलं तुमच्या? इकडे सोनाजीच्या मुलीच्या खोट्या खोट्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती आणि तिकडे शाहिस्ते खान स्वतःच्या हुशारीचे तारे स्वतःच तोडत होता. तिकडे राजगडावर लाल महालावर हल्ला करण्याच्या योजना आता पूर्णत्वाकडे येत होत्या. गडावर रात्रीच्या खलबती होत होत्या. महाराजांनी लाल महालाची योजना इतक्या हुशारीने आणि चातुर्याने आखली होती की आता हा हल्ला यशस्वी झालाच तर गडावर परतत असताना शाहिस्ते खानाचं काटलेलं शिरच गडावर सोबत येणार होतं. एवढं मोठं संकट खानाच्या मानगुटीवर बसलेला असताना खान पूर्णपणे सगळ्यापासून बेसावत होता. कारण त्यावर पूर्णपणे बेफिकीर ठेवण्याचं काम बहिर्जी नाईक आणि त्यांनी खानाच्या गोटात पेरलेल्या हेरांनी चोखपणे पार पाडलं होतं. अशा तऱ्हेने संपूर्ण योजना आखून खानाचा पाहुणचार घेण्यासाठी मराठ्यांची फौज पुण्याच्या वेशीवर वरात घेऊन दाखल झाली. कौन लोग हो तुम? अंदर कहा जा रहे हो? इजाजत ली है? हाँ ये लो शादी का परवाना. ठीक है ठीक है. हाँ शादी को आने का भर क्या. उद्या लगीन हाय पण हळद आजच लावणार आहे आम्ही रातच्याला. मग या वाट बघतो तुमची. खुद खान सब भी आने वाले हैं. तुम भी आओ. अरे चाहिए चाहिए. हम बैठे हैं यहाँ चौकीदारी करने. समय कहाँ है? आप जाइए चलो चलो चला बिगी बिगी बैलगाड्या तिकडनं घ्या. आणि अशा प्रकारे अष्टमीच्या रात्री वेषांतर करून सोनाजीरावांच्या वऱ्हाडासहित आपल्या फौजेला सोबत घेऊन महाराज लाल महालात शिरले. सबके सब कोई बाहर से पहरेदारों को बुलाओ. महल के अंदर लड़त हुई हमारे लगभग सारे लोग काट डाले. कौन अपना कौन दुश्मन कुछ समझ नहीं आ रहा. बाहर पारा जा रही है और अंदर क्या हो रहा है बाहर कुछ खबर नहीं. लगता है शिवा आया है. मेरे अब्बू को क्या हुआ है? पता करो शिवा आया है. राय बाबू बोली थी शिवा कभी औरतों पे हथियार नहीं उठाता. मेरा मुंह क्या देख रही है, पर्दा करो. हम आपको कुछ नहीं करेंगे. खार कहाँ है बताओ. हमें कुछ नहीं मालूम. छोड़ दो. चिमना जी. जी महाराज. महाराज खान महाराज महाराज खान. दगा
मारला मारला खान मारला. महाराज शास्ता खान मेला नाही. काय मेला नाही? होय, कालच्या हल्ल्यात खानाचं पोरगा अबुल आणि जावई सेनापती मोठमोठे सरदार लय जण मारले गेले आणि खान उजव्या हातानं थोटका झाला. 3 बोट तुटले ती. म्हणजे 3 वर्षाची 3 बोट. वर्षाला 1 सौदा तर महागच पडला खानाला. बोला हर हर माननीय महोदय, हा केवळ कलेचा विलास नाही, ही एक महापुरुषाची त्यांच्या अल्पमती भक्तांनी मांडलेली पूजाच आहे. हे छत्रपती शिवराय अनंत ब्रह्मांडाप्रमाणे अगाध आपले चरित्र, आम्ही पामर त्याचे वर्णन काय करणार. म्हणून आपल्या चरित्र सागरातील अमृताचा एक थेंब उचलून आम्ही तो वाटण्याचा प्रयत्न करीत आहोत. सुभेदार या राज ताण्याच्या रायबाचं लगीन आहे. त्याची अक्षर आणि अवतान द्याया आली ती सुभेदार. वा 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 सुभेदार, ही तर आनंदाची बातमी. पंत लगीन घरी लागणाऱ्या साऱ्या गोष्टींची तजवीज सरकारतून करा. आणि आऊसाहेब अवश्य येतील लग्नाला. आणि त्यांच्या नातवातच लग्न आहे. पण सुभेदार, रायबाला आमचे यथोचित आशीर्वाद सांगा. आमचं लगीन घरी येणं होणार नाही. राज, आमच्याकडून काय आघाडी करली का? आपलं पाय आमच्या घराला लागणं नसत्या तर त्या दारातल्या मांडवाला आणि आमच्या रायबाच्या डोळीच्या मुंडावळ्यांना काय शोभा आहे? नाही राज, नाही, हे नाही व्हायचं. आऊसाहेबांसंग तुम्ही बी यायला हवं. आणि त्यांना आमचा बेट ठरलाय. दोन्ही गोष्टी एका वेळी साधण्यास शक्य होणार नाही. तेव्हा नाही राज, नाही, हे काय आमसवीत हवं नाही. स्वराज्याच्या सुभेदाराच्या घरी लगीन कार्य असताना आमच्या राजाची पायभूल लगीन घरी पडायाच होई. सुभेदार अवघात करू नका. राज जातीनं मोहिमेवर स्वार होणार आहे की तेव्हा राज मोहिमेवर जाणार. अरे मग तुम्ही काय करणार आहे सा? राज, आमच्या समजाची इच्छा आहे की आपली पायभूल लगीन घरी पडावं. सूर्याजी, आम्हाला आवडणार नाही का आमच्या जीवनाच्या आनंदात सामील व्हायला? पण वेळ साधत नाही. किल्ले कोंढाणा जोवर स्वराज्यात येत नाही तोवर आमच्या जीवाला उसंत नाही. किल्ले कोंढाणा स्वराज्यात असावा ही आऊसाहेबांची काही दिवसांची इच्छा. यो तानाजी मालुसरा पुरी करणार. सुभेदार असताना राजा लढायला जाणं होय. दुनिया हसल आमच्यावर. राज, कोंढाण्याच्या मोहिमेचा इडा आमच्या पदरात झाला. एका झडपेसरशी तो कोंढाणा घेतो आणि मुलावानी आऊसाहेबांच्या पायाशी ठेवतो. आणि रायबाच्या अंगाला हळद लावायची सोडून हात तलवार घेऊन गडाला भिडायची ही कुठली काही नाही. त्यांना नाही. कोंढाण्याचा विडा तुला देणं आम्हाला शक्य नाही. आम्ही जातीने कोंढाण्याला घेणार. म्हणजे सुभेदार तानाजीच्या तलवारीवर आता भरोसा राहिला नाही का काय राजासनी? आम्ही लेखाच्या लग्नात नाचायचं, मिरवायचं, जेवण वारपायचं आणि आमच्या राजानं गनिमाशी झुंज मांडायची. राज, कोंढाणा म्याच घेणार, गनिम बुडवणार आणि कोंढाण्याच्या महाद्वारावर तुमच्या स्वागताला उभा राहणार. पण सुभेदार, आपण भाईबाचं लग्न घराला पही पाहुणे आले असतील, नागकामांची भांडण उडाली असेल. पण ते समज सावकाशीनं होईल की अगोदर जाऊन माझ्या आऊसाहेबांची इच्छा पुरी केली. त्या कोंढाण्यावर भडकणारं त्या औरंग्याचं निशाण उठून फिरकावतो आणि मगच माझ्या रायबाच्या डोईवर अक्षता टाकतो. हे पण ताना कोंढाण्याचं पान म्याच उचलणार. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तानाजीरावांनी कोंढाण्यात गावचा येशीवरला मारुती तानाजी
घटनेचा समजा तपशील काढला. मंडळी, ह्यावेळी कोंढाण्यावर किल्लेदार होता उदयभान राठोड. हे उदयभान जेवढा शूर तेवढा कणवादी होता. बिल्कुल सच. परेशानी की कोई वजह नहीं है. अब सिर्फ वो पश्चिम दिशा की ओर जो धौलागिरी का पहाड़ है वहाँ किले का कद जरा. उसकी चिंता छोड़ दो. वहाँ से ऊपर आने से पहले हवा भी 100 बार सूखती है. दुश्मन वहाँ से आ ही नहीं सकता, और आ भी गया तो कोंडाना का किलेदार उदयभान राठौड़ है, यह मत भूलना. ह्योच पश्चिमेकडचा अति भयंकर, अति उग्र आणि भयावह डोनागिरीचा कडा तानाजीरावांनी कोंढाण्याच्या चढाईसाठी पक्का केला. आपल्या सोबत फक्त 500 मराठी वाघ घेऊन कोंढाण्यावर झडप घालायचा नाव तानाजीरावांनी आखला आणि दिवस ठरवला माघ मध्य नवमी. माझ्या देवाने माझ्या राजाची हौस पूर्ण आणल्या. तुमच्या लेकराच्या पंजेरीत यश घाला. सोयजी गरीब सावध वयाच्या तर कापून काढा. कल्याण दरवाजावरती माणसं धाडा किंवा उघडा. आणि हे भवानीचं नाव आणि भेड या कड्याला. जय भवानी, जय भवानी, जय शंभू महादेव. सरदार मामा, बाबू बाबू आगे आगे. अरे बाबू जल्दी बाबू. कल्याण दरवाजा कब्जा घ्या. धावा. घरी मला सौराष्ट्राच्या पदरात घोडा न्यायचा आहे. या मुलगी पुढे घरी मला. पवन भाई ये मराठों का सिपा सालार, इसकी कीमत मारनी. कौन हो तुम? शिवाजी राजाचा पठ्ठा हायो. नानाजी मालुसरा म्हणतात मला. तानाजी, यह किला मेरे कब्जे में है. जानकारी है तो लड़ना छोड़ दो और अपने लोगों के साथ यहाँ से निकल लो, वरना तुम्हें मौत के घाट उतारने में मेरी शमशेर को देर नहीं लगी. अरे हट. गुलामगिरीचं ईश पिणाऱ्यांनी सौराज्याचं अमृत पिणाऱ्या लढवय्याला मरणाचं भय दाखवायचं नसतं. अरे मरण पाठीवर बांधून फिरतो यो मराठा. जय भाण्या, तुझ्यात इतकीच मर्दानगी असेल तर भिडाव तलवारीला तलवार. मग गड तुझा राहतो का सौराज्यात येतो ते. हर हर महादेव. महादेवा, अरे यो कसला वकू दाखवलास ना. आई तुझी सुभेदारांच्या हातात धार नाही. सूर्याजी, अरे सौराज्याचा लेख आहे तो. आणि नसली म्हणून माझा हटायचा नाही. आणि मला आसमान दाखवेल आणि मगच थांबेल माझा भाग्य. तुम्हाला दिलेला समुद्र पाहिला.
तुमच्या स्वागताला महाद्वारावर नाही देता येणार. तुमच्या या कहाण्याचा इथूनच तुम्हाला येऊन शेवटचा दुसरा आई मधमातीला सूर्याचं भान उडालं. मावळ्यांचा पडलेला भान सूर्याच्या आपल्या छातीवर होता. समजा मावळा दुप्पट आवेशानं चढायला म्हणाला. वंडण्यासाठी शिवशाहीची आणि मुघलशाहीची पुन्हा एकदा अटीतटीची धुंद मिळतो आणि किल्ल्यावर झेंडा लागला. सौराज्याचा दौलत ध्वज किल्ले वंढण्यावर ताठ मानेनं फडकू लागला. तानाजीरावांनी कोणाला घेतल्याची इशारा महाराजांना समजली आणि घरात जातीनं कोंढण्यावर दाखल झाले. सूर्याजी आमच्या खेळकड्यानं गड घेतला. आम्हाला दिलेला शब्द पाळला. फतेह झाली. किल्ले कोंढण्यावर विजयाची पताका आमच्या ताऱ्यानं फडकवलीच. कुठे कुठे जमले सुभेदार? त्यांच्या आणि तुमच्या सगळ्यांच्या शौर्याचं पोट कौतुक करायला आम्ही खुणावलोय. कुठे आमचा ताना? राज सुभेदार पडलं, राज सुभेदार पडलं. आवाज तुमची ढाल उडाली तरी मी दादासाहेब महागारी नाही ऐकलं. लढत आहे तर अखेरीस पडता पडता बी गनिमावर निर्वाणीचा घाव घालूनच पडलं. गनिमाला आसमान जाऊन मगच सुभेदार गेले. राज मगच सुभेदार गेले. तान्या अरे काय करून बसलास रे? आम्हाला दिलेला एक शब्द तू पूर्ण केलास. धड स्वराज्याच्या पदरात घातलास पण आमच्या स्वागताला तू महाद्वारावर आलाच नाहीस. आम्हाला न भेटता परस्पर स्वर्गाची वाट धरलीस. राजगडी आऊसाहेबांना खेळीत आठवडा आमच्या खेळगड्यांनी गड घेतला. सुभेदार तानाजीरावांनी गड घेतला आणि हेही कळवा किल्ले कोंढणा स्वराज्यात आला. मात्र आमचा सिंह कळीचा गेला. गड आला पण सिंह गेला. पण सिंह गेला. पण सिंह गेला. अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, निष्ठेची, त्यागाची समिधा धारण करून आहुती घेतली. अशा कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड, चिऱ्या, पायऱ्या बसवल्या, घडवल्या. एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज चढवण्याची, म्हणजेच आपल्या महाराजांच्या, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. 350 वर्षाच्या काळारात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. हिंदवी